अयोध्येमध्ये जवळपास 40 डिग्री सेल्सिअस असं टेम्परेचर आहे आणि लाखो राम भक्तांना या उन्हाचा त्रास होऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचा त्यांना हीट स्ट्रोक किंवा सनस्ट्रोकचा सामना करावा लागणार नाही यामुळे प्रशासनानं असे हे वॉटर स्प्रिंकलर्स आणि अँटी स्मॉग गन किंवा मल्टी फंक्शनिंग ही व्हेकल इथं उपस्थित केली आहे। अशा प्रकारे पाण्याचा फवारा सुरू केला जातो आणि सबंध रस्ता जिथं जो रस्ता गरम होतो ज्यावरती हे लोक पायी चालत जातात त्या रस्त्यावर ही त्यांना त्रास होणार नाही कारण हा मुलगा पण पायी चालत जातो म्हणून अशा ह्या लोकांना त्रास होणार नाही यासाठी ही जागा ही गाडी सगळ्या ठिकाणी फिरते आणि वॉटर स्प्रिंकल करून तिथलं टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करते। जे लोक इथं पायी चालत जात आहेत त्या लोकांना त्रास होऊ नये किंवा उन्हामुळे कोणत्याही प्रकारचा त्यांना हीट स्ट्रोकचा सामना करावा लागू शकणार नाही यासाठी व्यवस्था केली गेली आहे। एक बस इथे एक गाडी इथे आहे, एक गाडी तिकडे आहे आणि या अशा या व्यवस्थेमध्ये इथल्या लोकांना किंवा भक्तांसाठी व्यवस्था केली गेली आहे। प्रशासनाकडनं सुंदर व्यवस्था आहे। अशा जवळपास 10 गाड्या या परिसरामध्ये लावल्या गेल्या आहेत। मंदिर परिसर पुढे आहेत। गेट नंबर 3 मंदिराचं इथे आहे। आपल्याला मागे मंदिर आपण पाहू शकतो। अनेक राम भक्त पायी चालत येतात, त्यांची श्रद्धा असते, कोणाचा काही नवस असतो। अशा या भक्तांना त्रास होणार नाही या उन्हाचा, या हाई टेम्परेचरचा, यामुळं ही व्यवस्था प्रशासनाकडनं केली गेली आहे। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।